धन्यवाद पंचांना देखील विनंती असेल. हा 4 षटकांची मॅच आहे. ही 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघांना देखील याची दक्षता घ्यायची आहे. 4 षटकांची ही मॅच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मुकेश पवार, स्ट्राईकला तात्या, नॉन स्ट्राईकला विका. 4 षटकांची मॅच. पहिला बॉल मुकेशचा तात्यासाठी. पहिलाच बॉल. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. चार षटक 4 बॉलर. लक्षात घ्या. 4 षटक 4 बॉलर. मुकेशचा पुढचा बॉल. आता बंटीसाठी अगदी खुला टाकलेला बॉल. ओव्हर पिच. फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा मुकेश पवार मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झाला. पहिले 2 बॉल अगदी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आला. दुसऱ्या चेंडूवरती ही सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवरती. साईश 11 विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट्स या 2 संघांमधली ही मॅच आपण पाहतोय. ओहो, खूप चांगला बॉल. अगदी ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा कट केलाय. एक धाव कंप्लीट होते. त्या सिंगलच्या मदतीने धावफलक अर्थातच जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. टायमर लावलेला आहे. 4:20 ला मात्र हा सामना सुरू झाला. 4:23 ला हा सामना सुरू झालाय. आतापर्यंत 3 मिनिटं झालेत. 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटकांसाठी. पहिली इनिंग संपवण्याचा. फुल टॉस. बंटी करमळकर फुल टोल वसूल करतोय. 6 धावांचा टोला षटकार. अप्रतिम स्ट्रोक. ऑन साइडला अगदी लांब लचक षटकार बंटीच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. बंटी हेच सांगत असेल. यस, बी बघितला तो बॉल आणि फेकून दिला. मैंने देखा वो बॉल. षटकारासाठी कमबॅक होईल का मुकेश पवारचं या बॉलवरती? पाहूयात. आणखीन एक धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू अगदी शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता, परंतु या बॉलवरती कमबॅक केलाय मुकेश पवार यांनी. मुकेशचा पुढचा बॉल. ओहो, ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त पाहत राहिलाय. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 4 धावांसाठी चौकार. हा चौकार मात्र पाहायला मिळतोय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर या चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. अर्थातच 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. 14 धावा, माफ करा, 14 ऑन स्कोर कार्ड. ओहो, कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय.
पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकानंतर टीम साईश 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 14 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मुकेश पवार यांचा धावा खर्च केल्या 14. यस डीजे ओमकार. तर सन्माननीय आदरणीय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच मोहनराव नायकवडी मामा यांचं अगदी थोड्याच वेळामध्ये अगदी मुख्य व्यासपीठावरती आगमन होईल. अगदी थोड्याच मिनिटांमध्ये सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा भव्य दिव्य कराड ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3चं हे पर्व आणि त्यांचीच उपस्थिती अगदी थोड्याच वेळामध्ये अगदी या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. हॅलो 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 दीपकच्या या बॉलवरती मात्र अप्रतिम फटका मात्र जरूर पाहायला मिळाला. अगदी आपण अनुभवताय कराड ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय अगदी 6 संघ मालक 90 खेळाडू मात्र भिडतायत या एका चमचमत्या ट्रॉफीसाठी. ट्रॉफीची चर्चा राहिली कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी प्रतिकृती असलेली ही रायगड गडाची ही प्रतिकृती. दीपकचा पुढचा बॉल अगदी ऑन साइडला वळवलाय, गॅप शोधून काढले, क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून प्रोटेक्शन दिलं जात आहे आणि तिथे मात्र व्हायला गेलं तर 2 धाबा अगदी कंप्लीट होत असताना मात्र या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 22 धावसंख्येवरती मात्र टीम साईश 11 संघ मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी मात्र आतापर्यंत पाहायला मिळते आणि ओहो यावेळेस मात्र पहा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अप्रतिम क्षेत्ररक्षण महिम शेख त्या ठिकाणी होते आणि महिमने कुठलीही चुकी न करता ह्या धावा रोखल्यात. 100% एफर्ट्स मात्र अगदी ऑन दी टो आपल्याला पाहायला मिळाला आणि एका हातामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न लॉंग रिझन मध्ये मात्र पाहायला मिळाला. दीपक खूप चांगली गोलंदाजी. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. ओहो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फेकी केली गेली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतो आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत या बॉलवरती. परंतु इथे मात्र पहा खूप चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. ओहो यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे आणि इथे विकेटची हवी देखील मिळाली आहे. महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळाला लागतोय. अनिकेत पाटील अप्रतिम झेल डीप मध्ये मात्र पकडली गेली आहे. काय क्षेत्ररक्षण राहिले अनिकेतच्या माध्यमातून. पहिला धक्का, पहिला हादरा लागतोय साईश 11 या संघाला. अर्थातच बंटी करमळकर जावं लागेल बॅक टू दी डगआउट.
अगदी मोठा झटका लागतोय, मोठा धक्का लागतोय. बंटी करमळकर मात्र माघारी जात असताना पाहायला मिळतोय आणि नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. दीपकचा पुढचा बॉल, ओहो बिग हिट केलाय. आणखीन एक विकेट मिळेल का? एलिव्हेशन जरूर मिळालंय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत गेलेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मात्र 2 धावा मात्र जरूर येत आहेत. यस रुपेश सर. डेफिनेटली इथून पाहायला गेलं एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिल्यानंतर त्याच्यानंतर आणखी एक चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आणि तुम्हा सर्वांचे लाडके मोहनरावजी नाईकवाडी मामा यांचं इथे शुभागमन थोड्याच वेळामध्ये इथे मात्र होताना पाहायला मिळतोय आणि खूप अथक परिश्रम मात्र घेतली गेली. या स्पर्धेची चर्चा झाली होती. आज त्यांचं हे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. हेच क्रिकेट आहे आणि या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. धावफलकावरती इथून धावा लागल्या जाते ते एकूण 27 धावा आणि या 27 धावांचा खेळ आतापर्यंत होत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय आणि याच क्रिकेटनं आज सकाळपासून प्रत्येक क्रीडा रसिकांना मात्र मंत्रमुग्ध केले. संभाजी ब्रिगेड नवी मुंबई अध्यक्ष आणि क्रिकेटवरती प्रेम करणार युवा उद्योजक संदीपजी देसाई साहेब यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अनिकेत यांनी जे अप्रतिम झेल जो मात्र पकडला गेला होता त्यांच्यासाठी ते 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जाऊया मॅचकडे. ओहो हेलिकॉप्टर उडवलाय. दीपक आहे, बॉल पर्यंत येतोय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर वेल थ्रो बॅकअप आहे, परंतु एक चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश आलंय. मारुती आलाय. अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला आणि अगदी आपण जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या ओहो यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॉल कॅरी केला जातोय, फेकी करेल तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत आहेत. या 2 धाबेने मात्र धावफलक मात्र पुढे सरसावतंय. आपण अनुभवताय कारण ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग 2024 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल फुल टॉस, उंची जास्त, लांबी देखील तिथे मिळाली आहे का? पंचांचा निर्णय यस, हा चौकार आहे. 4 धावा मात्र मिळाल्यात. लागतायत आणि अनिकेतचा पुढचा बॉल, तात्या स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, कॅच कॅच कॅच, अफलातून कॅच. स्वप्नील शेळकेच्या माध्यमातून कुठलीही चुकी केली नाहीये. लॉंग ऑन रिझन मध्ये तात्याची पकडली आहे झेल. तात्या जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच डीजे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती केलेलं आक्रमण, क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसवला, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर वन बाउन्स सीमारेषा पार जाईल, हा चौकार आलाय. पद्धतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय चौकाराच्या मदतीने. 42 42 42 धावा. ओहो, यावेळेस काय घडलंय, काय घडलंय, हातातून बॉल स्किट झालाय. नो बॉल, नो बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. शेवटचं षटक आणि टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच साठी टॉस घेतला जाईल. हो दे, आणखीन एक व्हाईट बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल. नेक्स्ट मॅच रेवन 11 विरुद्ध श्रेयस 11. रेवन 11 विरुद्ध श्रेयस 11 या दोन संघांमधली ही मॅच असेल. टॉस साठी यायचंय. ऑन साइडला इथे हुक केलाय आणि धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय षटकार. मारुती चोरके यांच्या बॅट मधून षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. षटकार आलाय आणि या टीमचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत. लॉस ऑफ दी 3 विकेट, 50 धावा. षटक क्रमांक 4 मात्र पाहायला मिळतंय. आमचं लक्ष आहे दोघांकडे 50 आले बरोबर. 50 धावा झाल्यात. ओहो, पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. स्वप्नील गेलाय बॉल पर्यंत, थोडासा स्किट होतोय. फेकी जरूर केली गेली आहे, परंतु 2 धावा मात्र जरूर मिळत आहेत. आणि या 2 धावेने मात्र 1 शॉट आहे, 1 रन शॉट आहे. फक्त एकच धाव मात्र मिळेल आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 51 या धावसंख्येवरती. चला, नेक्स्ट मॅच आहे रेवन 11 विरुद्ध श्रेयस 11. कॅप्टन, टॉस साठी यायचंय, आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊ. लास्ट बॉल आहे, मार्क लास्ट बॉल आहे, 2 बॉल बाकी आहेत. ओहो, खूप चांगला बॉल तिथे मात्र हाताळलाय आणि इथे मात्र पहा डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल, शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेऊया. पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेट झोन मध्ये शॉट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय, बॉल पर्यंत फेकी केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली, परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. इथे मात्र या बॉल वरती सिंगल असेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक, पहिला डाव समाप्त होतोय.
सर इकडून टॉस साठी यायचं दोन्ही कॅप्टनना विनंती करेन. रुपेश सर 2 मिनिटं. टीमची धावसंख्या 2 धावा आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 53 या धावसंख्येवरती. लक्ष असेल अर्थातच 54 धावांचं. धन्यवाद डीजे मास्टर ओमकार. यष्टी ब्रिगेड आणि त्या समवेत मी विनंती करेन इथे प्लीज आपण इथे यायचं आहे श्रेयश 11 आणि टॉस साठी मी इथे निमंत्रित करेन. आपण पाहिलं गेलं तर या रबर बॉल प्रीमियर लीग आणि ज्या मात्र या ट्रॉफीची चर्चा झाली मामा खरं तर पाहायला गेलं तर सगळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त या लीगची चर्चा होतोय कारण ट्रॉफी आकर्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या लीगचे पुरस्कर्ते आणि तुम्हा सर्वांचे लाडके आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आदरणीय मोहनरावजी नाईकवाडी मामा यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे टॉससाठी. संदीपजी शेटे सर आणि मी आमचे मान्यवर आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. मोहनरावजी नाईकवाडी मामा यांचीच टीम श्रेयश नाईकवाडी युवा उद्योजक. चेक चेक 54 धावांची गरज असेल. 24 चेंडू 54 धावा. स्विंग द कॉइन छापा घेतलाय आणि आला एक काटा. टॉस लागला श्रेयश 11 या संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय. आपण कॅप्टन पाहतोय काय रणनीती असेल कोणता गोलंदाज इथे सुनील चालके सर याचा इकडे टॉस हरला टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? आम्ही बॉलिंग केली असते गोलंदाजी केली असते. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला मी इथे देईन. दोन्ही टीमला महत्वपूर्ण मॅच इथे असणार आहे आणि परत एकदा मैदानामध्ये जाऊया जिथे प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आपण अनुभवताय कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवाडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त कराड रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 2 प्रत्येक युवकांच्या मनातील ताईत असणारं हे व्यक्तिमत्व खरं तर रमले जे प्रत्येकाच्या मनात. त्यांनी प्रत्येकाची आपुलकी जपली. सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवाडी मामा प्रत्येकाला आपलंसं करून घेतलं. आज प्रत्येकाच्या पाठीशी कायम खंबीर असं हे नेतृत्व आज आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. या लीगची चर्चा राहिली आणि या लीग साठी अगदी उदयास आलेलं नाव अर्थातच मोहनराव नायकवाडी मामा. आज खऱ्या अर्थाने अभिमान आहे मोहन मामा यांचा कारण खेळाडूंसाठी नव्हे तर प्रत्येकाच्या युवकांच्या पाठीशी ही व्यक्तिमत्व अगदी सातत्याने मात्र कायम उभी असते. आज समाजकार्य असते प्रत्येक अनेक क्षेत्रातली कुठलीही कामं कुठलीही मदत लागली तर सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवाडी मामा हे सातत्याने मात्र कायम पुढाकार घेत असताना मात्र पाहायला मिळाले आणि त्यांचीच उपस्थिती मात्र या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि त्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवाडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपल्याला या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते आणि या भव्य दिव्य आयोजन भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा अर्थातच कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीग 2024 चं हे पर्व क्रमांक 3. तर सेकंड इनिंग जशी सुरुवात होईल आणि त्यासाठी मात्र आवाज मात्र ऐकूयात अर्थातच रुपेशजी पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. सलग तिसरी मॅच इथे आपण पाहतोय आणि तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार ठोकण्याचं काम केलंय ते मात्र केशव या मात्र फलंदाजाने. मॅच आपण पाहतोय इथे शिवशक्ती स्पोर्ट्स आणि साईश वॉरियर्स या दोन संघांमध्ये.
मारुती चोरगे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न, याही बॉलवरती मात्र तडाखा ठोकला. हा फटका आहे धडक बेधडक हा फटका येतोय केशव यांच्या बॅटमधून. कडक 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 कडक. इथून मुकेश पवार यांच्याकडून लगातार 3 षटकार ठोकले तर मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते केशव पवार यांना. केशव पवार यांची पॉवर इथे मात्र आतापर्यंत पाहिले. 3 बॉल फेस केले, 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार च्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्या जाते. 16 अप्रतिम मात्र इथे फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी इथे सजवत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. परंतु कोणाच्या विरोधामध्ये तर मारुती चोरगे यांच्या विरोधामध्ये एक जबरदस्त गोलंदाज सातत्याने मात्र अनेक खेळाडूंना ज्यांनी मात्र घडवलंय. आणि व्यावसायिक क्रिकेट असेल, ओपनचं क्रिकेट असेल, अनेक खेळाडूंना मात्र ज्या खेळाडूंनी मात्र आणले या क्रिकेटमध्ये ते मारुती चोरगे यांच्यावरती हल्ला चढवण्याचं काम केशव पवार इथे मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. आई फटका चांगला आहे, दे धडक बे धडक, चांगला टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. केशव पवार यांच्या पॉवर जनरेट करणारा हा येतोय दमदार सारेगमप धनी 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 सा षटकार. गस्त होईल.
तात्याला पाहतोय अभिजित हिनकुले यांना इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. चान्स आहे तिथे अभिजित हिनकुले हा चतुर आहे, चाणाक्ष, हुशार पकडला गेलाय जाळ्यामध्ये मात्र आपल्या या खेळाडूला फलंदाज झाला आणि बाद होतील. बॅक टू द गट माघारी परतावं लागेल. धावा 25 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला 26 धावा मापे असावी. तात्या पहिल्याच बॉलवरती मात्र गोलंदाजी करत असताना इथे मात्र महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना 27 धावा 27. ओके स्किट झाला. आपण पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो मात्र इथे असफल झालाय या क्रिकेटनं. चांगल्या चांगल्या फलंदाजांना कधी कधी मात्र इथून माघार घ्यावी लागते. चांगलं टेक्निकल फलंदाजी तुम्हाला इथे करावी लागेल आणि टेक्निकल फलंदाजी करणारे खेळाडूच इथे मात्र निश्चितच या मैदानामध्ये यशस्वी होत असताना मात्र सातत्याने पाहायला गेले. हा मोठा आहे. हा फटका चांगला आहे. पाहायला गेलं तर इथून खेळण्याचा प्रयत्न. कुछ इत्थे चांदी चमकाउणा चाहुंदे ने, कुछ तैनू फड़ थल्ले लाउणा चाहुंदे ने. इथे जोरदार अपील केली गेली. यस डेफिनेटली. आणि इथून फलंदाज बाद. बॅक टू द गट परतावा लागेल. एक महत्वपूर्ण विकेट माघारी परत असताना मुकेश पवार. प्रतिभाच्या नावाने सांग भलं हे संगीत आपण वाजवा. आता इथून समीकरण बनले गेले. धावफलकावरती धावा लागल्या जात आहे ते 31 धावा. येणारे 14 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 24 धावांची. समीकरण साधं सोपं आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. इथे चांगला खेळ करावा लागेल. कशा प्रकारे तुम्ही या मॅचला पुढे नेत आहे तेही महत्त्वपूर्ण असणार आहे. का तुमच्या समोर एक अनुभवी आणि आज सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर पावसाळी रबर बॉलमध्ये इन फॉर्ममध्ये असणारे खेळाडू अर्थातच तात्या अभिजित हिनकुले गोलंदाज आहेत. आता हे तात्या या षटकामध्ये किती धावा खर्च करतात, उर्वरित बॉलमध्ये किती धावा खर्च ठेवतात यासाठी मात्र गरजेचं. 14 बॉलमध्येच बनवायच्या 24. लॉंग रिझनमध्ये ऑन ड्राईव्ह करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग रिझनमध्ये शॉटमध्ये बॉलला पकडला जाईल. स्वतः गोलंदाज अभिजित हिनकुले येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जातो. या सिंगलने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 32 धावा. तुमचे 12वे खेळाडू इथे आहेत आणि त्यांच्या निदर्शनासच इथे सर्व चालू आहे. बत्तीस धावा धावफलकावरती. आता इथून
समीकरण बनलं गेले. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर नियोजन आयोजन आणि आयोजनबद्ध मात्र प्रीमियर लीग संपन्न होत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आता इथून कशा प्रकारे खेळ पुढे नेलं जाईल तेही पाहणं गरजेचं. किती बॉल 31 धावा बरोबर. 31 31 धावफलकावरती. बॉल बॉल किती 13 बॉल आणि 23 धावांची गरज. 31 धावफलकावरती 13 बॉल 23 धावा. न हरता न थांबता तुम्हाला इथून क्रिकेट खेळावं लागेल. येणारे 13 बॉल मध्ये तुम्हाला आता जमवायचे आहेत ते 23 धावा. 23. अवजित हिनकुले यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग शॉट आहे. बॉल मात्र होईल का फरार की मैदानाची मात्र इथे आउटफील्ड थोडीशी स्लो मात्र पाहायला मिळते. ग्रास आहे, गवत आहे मैदानामध्ये आणि त्याचमुळे मात्र आज दिवसभरामध्ये आपण पाहायला गेला तर बॉल पडल्यानंतर खाली जमिनीवरती स्लो होताना पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर इथून या अप्रतिम 2 धावा इथे कंप्लीट करत असताना मात्र 3 धावा इथे कंप्लीट करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 34 धावानं स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना शिवशक्ती 11 या शिवशक्ती 11चा विचार केला तर मागील पहिला सामना HGM बरोबर जिंकले होते. दुसरा सामना इथून HD ब्रिगेड बरोबर पराभूत झाले होते. परंतु शिवशक्ती स्पोर्ट्स साईश वॉरियर्सच्या विरोधामध्ये मात्र हा तिसरा सामना मात्र जिंकतील का की साईश वॉरियर्स हा संघ मात्र पहिला सामना इथे मात्र पराभूत झाले होते. दुसरा सामनाही इथून विनिंग झाले होते. त्याच्यानंतर मात्र इथून आता हा तिसरा सामना जिंकला जाईल का तेही पाहणं गरजेचं. आणखी एक चांगला बॉल अपील केली जातोय वाईट बॉलची परंतु इथून अपील फेटाळली जातोय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. हे 6 बॉल खूप महत्त्वपूर्ण आहेत. 12 बॉल हातलायचे होते. इथून पहिलाच बॉल रवी लोहार सातत्याने मात्र आपली उत्तम कामगिरी करत असताना मात्र पाहायला गेले आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. या 6 बॉलवरती आहे ना मॅच मात्र परिपूर्ण मात्र निर्भय आहे. रवी लोहार पहिलाच बॉल डॉट. दुसरा बॉल स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. इथे मात्र पाहायला गेलं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर मात्र समीकरण परत एकदा बदलली जातील. आता मात्र विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 10 बॉलमध्ये 19 धावांची गरज अजूनपर्यंत इथून आहे. कशा प्रकारे इथून खेळला पुढे नेले जाईल. रवी लोहार यांच्या हातामध्ये ही मॅच आहे. मॅच जिंकवायची आहे की पराभूत करायची आहे. ज्या प्रकारे मात्र फलंदाजी गणेश माने ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. माने या नामाने परंतु गणेश माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्पीड लेग डीप मध्ये मात्र तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षण निलेश यादव यांच्याकडनं पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद अगदी मोक्याच्या वेळी मोक्याची विकेट प्राप्त करून देत असताना गणेश माने बॅक टू डगआउट 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 डगआउट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. रवी लोहार इथे मात्र चांगलं काम करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नेहमी म्हटलं जाताना व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका. आहे ते परिणाम मात्र स्वीकारा आणि त्यापुढे जाण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चित करा आणि तेच रवी लोहार यांनी मात्र साकारलंय. परंतु इथून स्वप्नील शेळके यांना मात्र आपला खेळ करावा लागेल. तुमचे कितीही वय असले किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरीही तुम्हाला मिळालेले संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे.
मिड ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह करायचा होता. मिड ऑफ मध्ये मात्र बॉल तिथे थांबलाय. तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली जातोय. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तसंच काहीसा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. गोलंदाजी करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्स चे खेळाडू अंकित पाटील मागच्या मॅच मध्ये अगदी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी साकारली होती अंकित पाटील याने. आता 2 धावा इथे कंप्लीट केले जाते. तिसरीचा प्रयत्न आणि तोही मात्र यशस्वी होत असताना इथे मात्र पाहायला मिळते आणि या 3 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 39 धावा. आता इथून समीकरण प्रत्येक बॉल गणिक मात्र बदलताना मात्र पाहायला मिळते. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा असं सातत्याने म्हटलं जातं. तर मागील काही चुका झाल्या असतील त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले, त्याच्यानंतर परिपूर्ण जबाबदारी अंकित पाटील. आता इथून स्वप्नील शेळके साथ देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. रवी लोहार यांच्या अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली. 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका असं सातत्याने म्हटलं गेलंय. आता इथे ध्येय आहे 7 बॉलमध्ये 15 बनवायचे आहेत. टीम बॅटिंग करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्सला, तर दुसऱ्या बाजूला मात्र इथून साईश वॉरियर्सला मात्र इथून या डिफेन्स करायचे आहेत. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेचसे अनर्थ टळतात असं म्हटलं जातं. आता इथे या चुका कोण सुधारेल? 7 बॉल 15ची गरज. सुवा डिलिव्हरी. लोहार 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 रवी लोहार हे नाव सातत्याने मात्र गाजताना पाहायला मिळाले. करा टेनिसमध्ये डॉट बॉल अगदी उसाच्या रसासारखा गोड केला शेवटचा बॉल आणि इथून या डॉट बॉल नंतर समीकरण पाहायला गेलात तर येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 15 धावांची. रवी लोहार इथे पाहायला गेलं तर या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना 5च धावा फक्त खर्च केल्यात. अगदी वेळेवरती मात्र संकट मोचक म्हणून मात्र इथे धावून आलेत आणि रवी लोहार यांनी दाखवून दिलंय की मीही करू शकते. यू कॅन डू इट. यस डेफिनेटली. आणि ते मात्र त्यांनी करून दाखवलंय. अफलातून मात्र गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. इथून मात्र क्लास दाखवावा लागेल. आतापर्यंत चांगला उत्कृष्ट खेळ तुम्हाला इथून साकारावा लागेल. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौन इतका उत्तम पर्याय नाही असं म्हटलं जातं. आता इथून तुम्ही क्रोध तुमच्या फलंदाजीमधून मात्र दाखवावा लागेल आणि चांगला खेळ इथून तुम्हाला करावा लागेल. व्यर्थ गोष्टींची कारणं शोधू नका, आहे तो परिणाम शोधा आणि परिणामाला स्वीकारा असं म्हटलं जातं. तुम्हाला परिणाम स्वीकारावा लागेल. की येणारे बॉल आहे ते 6 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 15 धावांची. महेश जाधव हा अंतिम षटक. पहिल्याच बॉलवरती हल्ला करण्याचा प्रयत्न. बॉल होतोय फ्लाय आणि हा होतोय बॉल सीमारेषा पार 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 षटकार. षटकारानं परिपूर्ण मात्र समीकरण बदललं गेले. षटकार ठोकलाय अंकित पाटीलनं. हा पाटलाचा पोरगा आज इम्प्रेस करतोय. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान आहे आणि ते दाखवून दिले आमचे मोहनराव नायकवडी मामानंही. आज जबरदस्त स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. उंची जास्त आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. कॅमेऱ्याच्या डोक्यावरून हा होतोय बॉल फ्लाय 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 फ्लाय. कडक 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 दे धडक बेधडक हा येतोय षटकार.
सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं शुभ आगमन ते होणार आहे आणि मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इथून येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. माझ्यावर विश्वास आहे का? स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. आता विश्वास महेश जाधवनं स्वतःवरती ठेवलाय. येणारे बॉल असणार आहे 3 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. मॅच 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज. वाव, इथे मात्र धावांची गरज असताना स्किट झालेत. एकदा मात्र कंप्लीट केली गेली. तिसरी धावी मात्र विजयाची घेतली जाईल का? आणि ही विजयी धाव ही मात्र इथे कंप्लीट होता राहिली आहे आणि पाहायला गेलं तर स्किट झाले फलंदाज आणि एक धाव मात्र इथून दूर असतील. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि अजूनपर्यंत विजयासाठी एका धावेची गरज असणार आहे. मॅच इक्वल, 1 बॉल 1 चा समीकरण बनला गेलाय. आपल्या वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित करू शकता. पण तेच मात्र इथे केलं जातं. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम आहे. आता इथून या कशा प्रकारे मात्र या धावा एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील. थोडासा प्रेशर फलंदाजांवरती असेल. तेवढाच प्रेशर मात्र इथून पाहायला गेलात तर गोलंदाज महेश जाधव यांच्यावरती असेल. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असं म्हटलं जातं. आणि इथून संकट आलंय दोन्ही टीमवरती पाहायला गेलं तर, कारण उमेश मात्रे सर पाहायला गेलं तर 1 बॉलमध्ये 6 धावा सहजरित्या बनल्या जातात, परंतु 1 बॉलमध्ये 1 जेव्हा येते त्यावेळी मात्र परिपूर्ण दडपण हा फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावरती असतो. ज्यावेळी 1 बॉलमध्ये 6 असतो त्यावेळी गोलंदाजावरती प्रेशर असतो, कारण फलंदाजाला माहिती आहे इथून षटकार आपल्याला ठोकायचंच आहे, मारायचंच आहे. आणि त्यावेळी बऱ्याचशा मॅचेसच्या विजयी होतानाही आपण पाहिल्यात, परंतु 1 बॉल 1 ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र इथून परिपूर्ण मात्र फलंदाजावरती प्रेशर असणार आहे. 1 बॉल 1. व्हॉट अ मॅच. या लीगमध्ये आपण पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच रंगतदार झाली आहे. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आता इथे ध्येय मोठं आहे. 1 बॉल 1 ची गरज असणार आहे. प्रत्येकाच्या नजरा मात्र मॅच मध्ये लागल्यात. 1 बॉलमध्ये 1 बनणार आहे का, की 1 बॉल डॉट येणार, झेल येणार, कॅच येणार, की इथून चौकार षटकारांना मॅच फिनिश केली जाईल, की 1 धाव होऊन टीम इथे मात्र शिवशक्ती स्पोर्ट्स मात्र इथे जिंकणारा सामना, की इथून 1 धाव वाचवून साईश वॉरियर्स विजयी होईल. हो, चांगला फटका इथे मात्र खेळलाय. लोअर फुल टॉस बॉल होता, स्क्वेअर लेग मध्ये ढकलून दिलाय आणि विजयी सिग्नेचर करणारी ही 1 धाव कंप्लीट करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात फलंदाज स्वप्नील शेळके आणि विजय वीर हे 2 फलंदाज.
मध्ये क्षेत्ररक्षण